नमस्कार. आज आपण दोन अशा देशांबद्दल बोलणार आहोत जे एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत, पण जागतिक पटलावर खूप महत्वाचे आहेत. चला सुरू करूया भारत आणि ब्राझीलची ही गोष्ट. बरं, सुरुवात एका गमतीशीर कोड्याने करूया. मी काही क्लूज देईन आणि त्यावरून हे दोन देश कोणते आहेत हे ओळखायचंय. बघूया जमतंय का? ओके, तर पहिला देश. विचार करा, जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे इथे. मसाल्याचे पदार्थ तर जगभर प्रसिद्ध आहेत आणि हो, क्रिकेटसाठी तर लोक वेडे आहेत. आला का लक्षात कोणता देश आहे? आता वळूया दुसऱ्या देशाकडे. इथे सांबा डान्सचा जल्लोष असतो. जगाचा कॉफी पॉट म्हणून हा देश ओळखला जातो. आणि फुटबॉल, अरे वा, फुटबॉल तर इथला धर्मच आहे. कोणता देश असेल बरं हा? आणि उत्तरं आहेत भारत आणि ब्राझील. पहिला देश अर्थातच आपलं भारतीय प्रजासत्ताक, राजधानी नवी दिल्ली. आणि दुसरा देश आहे ब्राझील, राजधानी ब्राझिलिया. ज्यांनी ज्यांनी बरोबर ओळखलं, क्या बात है. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी या देशांची ओळख, मग त्यांचं नकाशावरचं स्थान, त्यांचा स्वातंत्र्याचा प्रवास, आज ते जगात कुठे उभे आहेत आणि त्यांचं भविष्य कसं असू शकतं, या सगळ्यावर एक नजर टाकूया. आपण ओळख तर करून घेतली आहे. चला तर मग आता थोडं खोलवर जाऊया. सुरुवात करूया त्यांच्या नकाशावरच्या स्थानापासून. कारण कुठलाही देश समजून घ्यायचा असेल तर तो जगात नेमका कुठे आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे बघा. भारत पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, म्हणजे पृथ्वीच्या एका कोपऱ्यात आशिया खंडात. आणि ब्राझील, तो तर दक्षिण अमेरिकेत आहे. त्याचा बहुतेक भाग दक्षिण गोलार्धात, पण थोडा भाग उत्तरेकडे पण येतो. आणि तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे, म्हणजे एकदम विरुद्ध टोकं. हे आकडे बघून कदाचित थोडं किचकट वाटेल, पण याचा सोपा अर्थ काय आहे? भारत पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, पण ब्राझीलचा विस्तार बघा, तो उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धामध्ये पसरले आहे. यावरूनच त्याच्या अवाढव्य आकाराचा अंदाज येतो. बरं, भूगोलावरून आता आपण इतिहासाकडे वळूया. या दोन्ही देशांच्या कहाणीत एक साम्य आहे. दोघांनीही परकीय राजवट पाहिली आहे, पण दोघांच्या स्वातंत्र्याची गोष्ट मात्र खूप वेगळी आहे. पाहूया कशी. सुरुवात करूया ब्राझीलपासून. विचार करा, तब्बल 300 वर्षांपेक्षा जास्त काळ, म्हणजे 3 शतकांहून अधिक काळ ब्राझील पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. केवढा मोठा काळ आहे हा. आणि भारताचं काय? आपल्यावर ब्रिटिशांनी जवळपास 150 वर्ष राज्य केलं, म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत अर्धा काळ. दोघांनी गुलामगिरी अनुभवली, पण त्यांच्या अनुभवाच्या कालावधीत खूप मोठं अंतर होतं. आता ही टाईमलाईन बघा. इथे खरी गोष्ट स्पष्ट होते. ब्राझीलला स्वातंत्र्य आपल्या खूप आधी 1822 मध्ये मिळालं. पण मग काय झालं? 1930 पासून जवळपास 55 वर्ष तिथे लष्करी राजवट होती. लोकांचे हक्क काढून घेण्यात आले होते. या उलट भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये आणि आपण लगेच लोकशाही स्वीकारली. याच एका निर्णयामुळे दोन्ही देशांचे पुढचे रस्ते पूर्णपणे वेगळे झाले. ठीक आहे, तर हा झाला इतिहास. पण आज काय परिस्थिती आहे? वर्तमानात हे दोन्ही देश जागतिक स्तरावर कुठे आहेत? त्यांची ओळख काय आहे? चला बघूया. भारतासाठी स्वातंत्र्यानंतरची सुरुवातीची वर्ष खूपच खडतर होती. विचार करा, पहिल्या 20 वर्षांतच 3 युद्ध लढावी लागली, देशात भयंकर दुष्काळ पडले. पण या सगळ्या संकटांमधून तावून सुलाखून भारत पुढे निघाला. आणि ब्राझीलसमोर वेगळीच आव्हानं होती. त्यांना 50 वर्षांच्या लष्करी राजवटीच्या सावलीतून बाहेर यायचं होतं. आणि त्यानंतर जागतिक आर्थिक संकटांनी त्यांना घेरलं. पण या सगळ्यातून सावरत ब्राझीलही पुन्हा उभा राहिला. एवढ्या सगळ्या अडचणींनंतरही आज भारताची ओळख काय आहे? तर एक वेगाने वाढणारा विकसनशील देश, एक मोठी ग्लोबल मार्केट, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली तरुण पिढी. आपल्या देशात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे आणि हीच ऊर्जा भारताच्या प्रगतीचा खरं इंजिन आहे. ब्राझीलने स्वतःला सिद्ध केलंय. आज तो जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये एक महत्त्वाचा भागीदार आहे. जगासाठी भविष्यातली एक मोठी बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जाते. तर आपण त्यांचा भूतकाळ पाहिला, वर्तमान पाहिला. आता शेवटी एक विचार करूया त्यांच्या भविष्याबद्दल. तर
2 वेगळे खंड, 2 पूर्णपणे वेगळे प्रवास, पण भविष्यात आघाडीची जागतिक सत्ता म्हणून एक समान भविष्य असू शकतं का? आज ब्रिक्ससारख्या गटांमध्ये ते एकत्र काम करतायत. त्यांचे मार्ग भलेही वेगळे असतील, पण हवामान बदल, तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या जागतिक आव्हानांवर ते एकत्र येऊन जगाला नवी दिशा देऊ शकतील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? भारत आणि ब्राझील ही नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात 2 विशाल देश, तिथली रंगीबेरंगी संस्कृती आणि पूर्णपणे वेगळी भूमी. पण कधी विचार केलाय की या दोन्ही देशांची जमीन, तिथले डोंगर, तिथल्या नद्या यात नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक? चला तर मग आजच्या या विश्लेषणामधून आपण या 2 देशांच्या भौगोलिक चेहऱ्यामोहऱ्याची एक इंटरेस्टिंग सफर करूया. आपल्या या प्रवासाचा हा आहे रोड मॅप. आपण सुरुवात करणार आहोत भारताच्या उत्तुंग पर्वतांपासून, मग तिथल्या नद्यांच्या प्रवाहाचा मागोवा घेऊ. त्यानंतर थेट दक्षिण अमेरिकेत जाऊन ब्राझीलची विशाल पठारं आणि ॲमेझॉनच्या जंगलाचा अनुभव घेऊ. आणि हो, शेवटी या दोन्हींची एक मस्त तुलनाही करणार आहोत. आता बघा, कुठल्याही मोठ्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती? तर योग्य प्रश्न विचारणे. आणि आपणही नेमकं तेच करणार आहोत. काही अगदी सोप्या प्रश्नांमधूनच या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना आपल्या समोर अक्षरशः उभी राहील. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे आपला भारत देश. एक असा देश जिथे जगातली सगळ्यात उंच शिखरं आहेत आणि त्याचवेळी विशाल सपाट मैदानही आहेत. सगळ्यात आधी आपण इथल्या उंच सखल भागांवर एक नजर टाकूया. आपण सुरुवातच करूया एकदम टॉपपासून, म्हणजे सर्वाधिक उंचीच्या प्रदेशापासून. विचार करा बरं, एवढी प्रचंड उंची, 6000 मीटर्सपेक्षा जास्त. हा भाग भारतात नेमका कुठे असेल? ही एक प्रकारे भारताची नैसर्गिक भिंतच आहे. अगदी बरोबर. भारताच्या उत्तरेला एखाद्या मुकुटासारखा शोभणारा आपला भव्य हिमालय. आणि हा फक्त डोंगर नाहीये, तर ही एक अशी नैसर्गिक प्रणाली आहे जी भारताचं हवामान, इथल्या नद्या सगळं काही नियंत्रित करते. आता जरा दक्षिणेकडे येऊया. इथे आपल्याला 2 मुख्य पर्वतरांगा दिसतात, पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. एकीकडे आहे आपला सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट. तो एकदम सलग आहे आणि जसजसं आपण दक्षिणेकडे जातो तसतशी त्याची उंची वाढत जाते. याच्या अगदी उलट आहे पूर्व घाट. तो तुटक्या तुटक्या टेकड्यांसारखा आहे, विखुरलेला. भारताच्या अगदी मध्यभागी पठारांची एक मस्त साखळी आहे. आपण जर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास केला तर सगळ्यात आधी लागतो जगातला एक अतिशय प्राचीन पर्वत अरवली. त्यानंतर येतो माळवा आणि बुंदेलखंडाचा पठारी प्रदेश. आणि शेवटी पूर्वेकडे खनिज संपत्तीने भरलेला छोटा नागपूरचा पठार. पर्वत आणि पठार म्हणजे काय? तर पाण्याच्या प्रवाहाची उगमस्थानं. आता आपण हे बघूया की या उंच प्रदेशातून ज्या नद्या निघाल्या त्यांनी भारताला कसा आकार दिलाय. पण त्याआधी ना एक संकल्पना समजून घेऊया. जलविभाजक म्हणजे काय? सोपं आहे. समजा एका उंच भागावर पाऊस पडला तर तिथून पाणी 2 विरुद्ध दिशांना वाहत जातं, बरोबर? तर तो जो उंच भाग आहे ना त्याला जलविभाजक म्हणतात. तोच ठरवतो की कोणतं पाणी कुठल्या समुद्राला जाऊन मिळणार. भारतात याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे विंध्य पर्वत. या पर्वताच्या उत्तरेला उगम पावणाऱ्या नद्या गंगा नदी प्रणालीचा भाग होतात, तर दक्षिणेकडील नद्या वाहून जातात नर्मदेच्या खोऱ्यात. म्हणजे बघा, एकाच पर्वताने देशाच्या 2 मोठ्या नदी प्रणालींना कसं वेगळं केलंय. आता एक प्रश्न भारतातील सगळ्यात सुपीक आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागाबद्दल. गंगा सिंधूचा जो मैदानी प्रदेश आहे त्याचा नैसर्गिक उतार नेमका कोणत्या दिशेला असेल? या मैदानांचा उतार खूप हळुवारपणे पूर्वेकडे आहे आणि म्हणूनच गंगा, यमुना आणि त्यांच्या असंख्य उपनद्या हिमालयातून निघून पूर्वेच्या दिशेने वाहत जातात आणि शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात. याच प्रवाहामुळे ही सुपीक मैदानं तयार झाली आहेत. चला आता भारताच्या भूगोलावरून आपण थेट दुसऱ्या गोलार्धात जाऊया, दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलकडे. हा देशही भारतासारखाच प्रचंड मोठा आहे, पण इथली जमिनीची रचना एकदम वेगळी आहे. या आलेखाकडे पाहिलं की ब्राझीलच्या भूगोलाचं चित्र लगेच स्पष्ट होतं. देशाचा खूप मोठा भाग हा पठारी आहे, ज्याला उच्चभूमी म्हणतात. म्हणजे इथे भारतासारखे उंच पर्वत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ब्राझीलचं हृदय एक विस्तीर्ण पठार आहे. भारताच्या उत्तरेला जशी हिमालयाची एक भली मोठी भिंत आहे, तशी इथे उंच पर्वतरांग नाहीये, तर एक विशाल उंच पठारी प्रदेश आहे. मग सपाट आणि सखल भाग कुठे आहे? तो मुख्यत्वे करून अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत आणि अर्थातच जगातल्या सगळ्यात मोठ्या नदीच्या खोऱ्यात म्हणजे ॲमेझॉनच्या खोऱ्यात सापडतो. आणि आता आपण वळतोय ब्राझीलच्या सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या भागाकडे,
विशाल आणि गूढरम्य ॲमेझॉनच्या खोऱ्याकडे. ॲमेझॉनच्या खोऱ्याची रचनाच खूपच भारी आहे. ते 2 विशाल पठारांच्या मधल्या सखल भागात आहे. जणू काही निसर्गाने एका मोठ्या द्रोणामध्येच ही संपूर्ण नदी प्रणाली तयार केली आहे. आणि याच रचनेमुळं ॲमेझॉन नदीला तिचं ते प्रचंड रूप मिळालं आहे. दोन्ही बाजूंच्या उंच पठारांवरून हजारो नद्या आणि ओढे वाहत येतात आणि या खोऱ्यात एकत्र येतात आणि मग तयार होते जगातली सगळ्यात मोठी जलप्रणाली. तर आतापर्यंत आपण दोन्ही देशांचा स्वतंत्रपणे प्रवास केला. आता वेळ आली आहे या प्रवासाच्या शेवटी या दोन्ही भूमींना समोरासमोर ठेवून त्यांची तुलना करण्याची. हा तक्ता सगळं काही सांगून जातोय. बघा, भारतात उत्तरेला आकाशाला भिडणारी हिमालयाची भिंत आहे, तर ब्राझीलमध्ये देशाच्या मधोमध पसरलेली विशाल पठारं आहेत. भारतात गंगेचं सुपीक मैदान आहे, तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉनचं जगातलं सगळ्यात मोठं खोरं. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? 1. भारताचा भूगोल हा टोकाची उंची आणि सपाटीचा मिलाफ आहे. 2. ब्राझीलचा भूगोल हा विशाल पठारं आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या नदीच्या खोऱ्याने ओळखला जातो. आणि 3. दोन्ही देशांमध्ये तिथला उंच भूभागच ठरवतो की पाणी कुठे वाहणार आणि त्यातूनच त्या देशाची भूमी घडते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. भूगोलातला हा जो मूलभूत फरक आहे तो या दोन्ही देशांमधल्या लोकांच्या जगण्यावर, त्यांच्या शेतीवर, त्यांच्या संस्कृतीवर आणि एकंदरच त्यांच्या जीवनावर कसा परिणाम करत असेल? नक्कीच विचार करा.